श्रीकृष्ण रायरा मठातर्फे येत्या शनिवार 2 मे 2026 रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। कर्णिकनगर जुना वालचंद कॉलेजजवळील चिल्ड्रन पार्क शेजारी आज सोहळा पार पडणार असल्याची माहिती सभागृह नेते श्रीनिवास आशप्पा कर्ली आणि उत्सव खजिनदार लक्ष्मण कर्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मठाचे प्रमुख श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली मानवतेच्या कल्याणासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। नंदकिशोर रामकिशन धूत आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्यावर विशेष सेवाकर्त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। महोत्सवातील धार्मिक विधी पहाटे 5 वाजता पुण्यवाचनाने सुरू होऊन रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहेत। श्री मुष्णम राघवेंद्र आचार्य यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात सर्व विधी पार पडणार आहेत। वरपूजा, कन्यादान, मंगलसूत्र, अक्षदा, आरती, प्रसाद वितरण तसेच तेलाभ्यंजन, महापंचामृत पूजा, निजपाददर्शन आणि तोमाला सेवा यांचा समावेश असेल। तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या प्रतिकात्मक विवाहाचा हा सोहळा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। विश्वशांती, समृद्धी आणि कौटुंबिक सौख्यासाठी प्रार्थना हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। या कार्यक्रमाच्या आयोजनात सल्लागार म्हणून गौतमजी संचेती यांचे मार्गदर्शन लाभले आहे। तसेच उत्सव अध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, उपाध्यक्ष नरेश बोल्लू, मंदार कुलकर्णी आणि लक्ष्मण कर्ली यांनी अधिकाधिक भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। श्रीनिवास गोविंदा गोविंदा, लक्ष्मी गोविंदा 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 गोविंदा। नमस्कार, मी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, विशेष सेवा करता, जे कल्याण उत्सव सोलापूरमध्ये येत्या शनिवारी 2 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। हा कल्याणोत्सव श्रीकृष्ण रायरा मठ सोलापूरतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। ह्या कल्याणोत्सवमध्ये जसं तिरुपती देवस्थानमध्ये आपण बघतो की श्रीनिवासांची जशी कल्याण म्हणजे लग्नाचा जे सोहळा असतो तसा एक सोहळा आपल्या सोलापुरात आपण करत आहोत। हा सोहळा दिवसभर चालणार आहे 2 मे रोजी आणि हा सोहळा जे आपल्या कर्णिकनगर सोलापूरमध्ये जे चिल्ड्रन्स पार्क आहे येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या सोहळ्यासाठी सर्व सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण की हा सोलापूरकरांसाठी एक आध्यात्मिक असा एक सोहळा आहे ज्यामध्ये भगवान आपल्या तिरुपती देवस्थानचे जी मूर्ती असते ते सोलापुरात आणण्यात येणार आहे। त्याचबरोबर पद्मावती देवीची मूर्ती सोलापुरात आणण्यात येणार आहे आणि यासाठी श्री कमलनाथ प्रसाद श्री 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 कमलनाथ प्रसाद महाराज आहेत जे हे सोहळा पार पाडणार आहेत। ते जे आपले राघवेंद्र स्वामी मठ आहे त्याचे ते प्रमुख आहेत, तेही सोलापूरमध्ये येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर बरेचसे जे गुरुजी असतील जे ह्या सोहळा पार करण्यासाठी सोलापूरमध्ये येणार आहेत। तर सोलापूरकरांसाठी एक वेगळी अशी आपल्या आध्यात्मिक पर्वणा आपल्याला मिळेल। तर प्रत्येक सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावं। या सोहळ्यासाठी भोजनाचीही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे, त्यामुळे असा सोहळा आपण कोणीही आपल्या ह्याच्यामध्ये वेळात वेळ काढून यावं ही विनंती करतो। धन्यवाद।